श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायुधायी वाढले। द्वादशाध्यायांचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थचे खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रीची कृपा पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाक कधी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरोत्तर ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करूनी शुद्ध केले बाळाप्पांचे मन स्वामी विनय दैवत अन्न नेसेची थोर या जगी सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तेने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावे व्यर्थची नाना प्रकार बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या गेले बाहेरी पाहुणी या ऐसे परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊनी स्वामी केले अपना अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थेसी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिराशी समर्थ झाले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ए सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळाप्पा बोलले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेविले तयासी तुम्ही मागून द्यावा की ऐसे एकूण उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी हे चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता हसे सर्वसे ऐसे बोलून ऐसे ऐकून बोलणे जमादार पुरे चोळाप्पा करणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोने नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाची करी जो होता अजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईंच्या गगनी हर्ष तेव्हा न सामावे चोळाप्पाने आजवारी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे असो एका अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तिमंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थ करी घेतली अलख्ख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा घ्या मला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुणे या द्रवासी आनंद झाला तयासी परीना आले माणसे श्रीचरण अंतरले तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले त्याने उठून चोळाप्पाशी आपण बसले स्वामीपाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचली ती चोळाप्पा ते काही न देती
महिने तरी घेती हिरवणी चोळापाशी दूर केले बाईसी बरी वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवे करीता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पा पवरी रागवणी दुष्टोंतरी तांडव करी बहुसारा. ते ऐकूनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले आपली आज्ञा घ्यावयासी. बाळाप्पा येतो समयासी. अंतर्ज्ञानी समर्थासी तात्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येतात असताना आसन दाखवले सेवकांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी. मनीनाशी झाली सुंदराबाईसी. करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून यादावीत. जे कोणी दर्शना येत त्यास बाई द्रव्य मागत धन्य धान्य साठवीत. अशा प्रकारे करून बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासून. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. त्या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी. बाईसी दुरी करावे परिराणीच भिवोनी. तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसं ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारसी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाल्या बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमूनी व्यवस्था केली असे निरूपणाय. मग सेवा करवयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रवाशा नाही आम्हासी. आम्ही निर्भोल मानसी. स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळाप्पानी चाकरी. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्याप बाळाप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात. चारित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसेच सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिकी भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्तात. जैने निवारी सर्व व्यथा. पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासी या. जय जयाशी स्वामी रया. रात्रंदिन तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गूढहा इति श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृते. त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शंभू भवतु. श्री स्वामी समर्थ. अशा तऱ्हेने 13वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.